एका नात्यामध्ये, एका लग्नामध्ये जितकं शारीरिक आणि मानसिक सुख महत्त्वाचं असतं, तितकंच त्या लग्नामध्ये, त्या नात्यामध्ये, त्या जोडप्यामध्ये अजून एक सुख महत्त्वाचं असतं, ते म्हणजे आर्थिक सुख. आणि आर्थिक सुख जेव्हा वर खाली होतं, मग त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींवर कसा पडू शकतो आणि ते नातं कसं वर खाली होऊ शकतं, ह्याच विषयावर आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वन्स अगेन मी डॉक्टर सफिया, इंडियाज लिडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच, आणि तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सफिया, मेकिंग लव्ह सिम्पल. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, मला सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. आवडला व्हिडिओ तर कमेंट्समध्ये काय आवडलं ते मेन्शन करा, तुमचे काही प्रश्न असतील तर ते मेन्शन करा, पण महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बेसिकली बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर व्हिडिओ टाकते आज, कारण नाही जमत आहे मला इंस्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डइन आणि YT आणि पॉडकास्ट आणि मग सेशन्स आणि मग घर, वैयक्तिक आणि हे जे काही प्रोफेशनली फ्रीलान्सर्स असतात त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं. पण मला माझा विषय खूप आवडतो आणि मला असं खूप वाटतं की मराठीमध्ये सेक्स या विषयावर बोलण्याचा मान आहे माझ्याकडे, त्याची कला आहे माझ्याकडे, त्याची ऑथेंटिक क्वालिफिकेशन आहे माझ्याकडे, तर मी का नाही बोललं पाहिजे. कारण मी सेक्सला प्रेमाची सगळ्यात सुंदर, पॉवरफुल, इम्पॅक्टफुल, लाऊड वोकल भाषा समजते. जसं हिंदी आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, तसं सेक्स ही एक भाषा आहे. आणि ती भाषा बोलायची कशी, ती भाषा व्यक्त होण्यासाठी कशी वापरायची, ती काय नुसती कृती नाही आहे ना, ती व्यक्त होणारी एक सुंदर अशी लँग्वेज आहे आणि त्याचा मान ठेवला पाहिजे. आणि मराठीत जेव्हा आपण सेक्सवर बोलतो तर ते अप्रतिम असतं. आणि मग मी असे रॅन्डम व्हिडिओ बनवते. आत्ता माझा सेशन झालेला आहे, तो सेशन झाला की मला असं वाटतं त्या सेशनमधले मिळालेले इन्साईट्स मी माझ्या व्हिडिओतर्फे तुमच्यापर्यंत पोचवावे, ज्या अर्थी मॅरेज असो, लग्न, डिवोर्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ऑर्गॅझम गॅप, मिसमॅच लिबिडो, इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन, सेक्सच्या निगडीत काही असेल त्याचा परिणाम जेव्हा नात्यांवर व्हायला लागतो, त्याचे तज्ज्ञ वेगवेगळे असतील, पण नातं तर नातं असतं ना. म्हणून मी स्वतःला सेक्स अँड रिलेशनशिप कोच म्हणते की सेक्स या कृतीवर बोललंच जात नाही, करायचं कसं धड माहिती नाही, करतोय ते नीट करतोय की नाही माहिती नाही. मग तिथं काहीतरी बिघाड झाला की त्याचा कसा परिणाम नात्यावर पडतो ना. मग नात्यावर त्याचा जेव्हा परिणाम पडतो तर मग नक्की कुणाकडे जायचं, तर येस, बिलीव्ह मी, आय एम द बेस्ट पर्सन. मग आता आजची केस म्हणजे मी असं नाही म्हणणार जगा वेगळी केस होती. एक टिपिकल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची केस आहे, जिथं नवऱ्याकडनं अफेअर झालेलं आहे आणि नवऱ्याला खूप वाटतं की मी आता मॅडम, आणि 4 वर्ष जुना घटना आहे अफेअर पकडलं गेल्याची. 12 वर्षाचं नातं आहे. 10 वर्ष आधी ते एकमेकांना ओळखत होते. त्या नवऱ्याच्या डोळ्यात इतकं पाणी होतं आणि त्याला त्याची चूक कळली आहे का, कळली आहे त्याने स्वतःला परत तो काही त्या गोष्टीकडे वळलेला नाही आहे. बायकोला त्याच्यावर प्रेम आहे, त्याचं बायकोवर प्रेम आहे. पण ह्या सगळ्या गोंधळात माझ्या सेशनमध्ये तो आला होता, बायको तर आलेली नव्हती, ही हॅड कम ऑल अलोन. मग आता एकतर आय एम नॉट अ काउन्सिलर, तर जो व्यक्ती नाही आहे त्याला सुधार मोहीमवर आपण दोघं बसून नाही ठरवू शकत. तुम्ही बसलाय ना, मग तुमच्यात काय बदल आणायचे आणि जे बदल आणायचे आहेत ते का बदल आणायचे आहेत ना. म्हणजे मला समजा लंडनला जायचं आहे तर मी एअर इंडियाने पण जाऊ शकते, मग मी ब्रिटिश एअरवेने जाऊ शकते, मी पायी जाईन, पोहून जाईन. पण मला कुठे पोचायचं आहे, कुणासोबत पोचायचं आहे, मग ते पोचण्यासाठी तो साथ सोबत आणण्यासाठी मग माझ्यात काय बदल पाहिजेत, हा मेन उद्देश असतो. क्लायंट इथेच सांगत होतो की मॅडम मला कन्फ्युजन आहे की मला हे नातं मी पुढे ठेवावं किंवा नातं मी नाही ठेवावं. पण मजा काय आहे माहिती आहे माझ्या सेशन्सची, तुम्हाला वाटत असतं की तुम्ही ह्या लेवलचा काहीतरी प्रॉब्लेम माझ्यासोबत मांडता, पण माझी क्वेश्चनिंग एबिलिटी, कारण कोचिंग फ्रेमवर्क डिपेंड्स ऑन क्वेश्चनिंग अँड नॉट आन्सरिंग यू. इट इज मोर ऑफ क्वेश्चनिंग यू अँड मेकिंग युअर ब्रेन थिंक ऑन हाऊ टू गेट द आन्सर्स. मग ह्या लेअरवर जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम माझ्याकडे मांडता, मग मी एक लेअर खाली, एक लेअर खाली, एक लेअर खाली जाऊन इतके प्रश्न विचारते की खरा मुद्दा ह्याच्यात हाच होता की ती 30-32 33-35 वर्षाची बाई आहे, तुम्ही 40शीच्या बाई आहात, मुलगा आहात, पण लग्न झालं म्हणजे आपण गृहीत धरतो की आपण नवरा बायको झालो आहे, पण लग्न झालं तर आपला जो रोल शिफ्ट होतो. म्हणजे तुम्ही मुलगा असता, तुम्ही कोणाची तरी मुलगा असता आणि बायको होण्याआधी तुम्ही कोणाची तरी मुलगी असता. मग तुमच्यात मुलगी होऊन बायकोचं ट्रान्सफॉर्मेशन झालं का, आणि तुम्ही फ्रॉम अ सन टू हजबंड ट्रान्सफॉर्मेशन झालं का. कारण
त्या बाईचं लग्न एका नवऱ्यासोबत झालंय, असा नवरा ज्याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पण केलेला आहे, पण तो नवरा अजून मुलगाच आहे आणि ती म्हणून राहत नाही, ती चिडून गेलेली आहे माहेरी. आणि तिला जर परत यायचं आहे तर एका मुलाकडे परत यायचं आहे की नवऱ्याकडे परत यायचं आहे? मग हा मुलगा स्वतःच्या पायावर उभा आहे का? तू मुलगी म्हणून स्वतःच्या पायावर उभी आहे का? मग आर्थिक, म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं, एक आर्थिक इंडिपेंडन्स. आपण लग्न करतो, आज पण भारतात आई वडिलांच्या जीवावर लग्न होतात. मग हे कुठल्या काळात राहतोय आपण? मी हे नाही म्हणत आहे की ज्याच्याकडे आर्थिक पॉवर आहे म्हणजे तो पॉवरफुल, पण एका नात्यामध्ये सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी महत्त्वाची, मेंटल कम्पॅटिबिलिटी महत्त्वाची, इमोशनल महत्त्वाची, मग इंटेलेक्च्युअल अँड फायनान्शियल कम्पॅटिबिलिटी पण महत्त्वाची. इथं कम्पॅटिबिलिटी का तो बहुत दूर का सवाल आहे. इथे तर ते इंडिपेंडन्सच नाही आहे. एक मुलगा आपल्या आईवर निर्भर आहे आर्थिकरित्या आणि एक मुलगी आपल्या आईबाबांवर निर्भर आहे. तुम्ही माहेरी भांडण करून निघून गेला तर तुम्ही तुमच्या आई वडिलांवर निर्भर आहात आणि तुम्ही घरी बसून आपल्या बायकोची वाट बघताय का बायकोला परत आणायचं, तो कुणाच्या जीवावर आणताय? बिकॉज अनफॉर्च्युनेटली इन दिस केस ही वॉज फायनान्शियली गुड बट देर वॉज सम डाऊनफॉल. नाव इज नॉट दॅट फायनान्शियली गुड. मग आता जेव्हा तुम्ही डायरेक्टली फक्त लग्न वाचवणं मोहीमवरच नाही चाललं पाहिजे, ते लग्न जर वाचलं तर ती बायको जेव्हा येईल तर ती एका मुलाकडे परत येणार की नवऱ्याकडे परत येणार? मग तो बी अ मॅन, राईट? फर्स्ट यू नीड टू बी अ मॅन, then you are a son and then you are a husband, then you are a brother, then you are a friend. If you are not a man, तुमचं ह्या सगळ्या रोल्समध्ये माँ अपन खिचड़ी बनती है, मैं माँ और बीवी के बीच में खिचड़ी बन गया. यू चूज टू बिकम द खिचड़ी. यू नीड टू ऑपरेट फ्रॉम अ पोजिशन ऑफ पावर. आप जब शादी करते हो देन यू आर द किंग एंड शी इज़ द क्वीन, लेकिन आप गुलामों जैसे रहते हो अपने संसार में और अपनी रानी को भी गुलाम बना के रखोगे. आप में राजा बनने की एबिलिटी है नहीं, आप किसी किंगडम में ऑलरेडी गुलाम हो, ऊपर से आपने एक्स्ट्रा मैरिटल अफेयर जैसा कोई कांड करके रखा है. अब ऐसे लग रहा है कि ये झगड़ा सिर्फ एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का है, माफ़ करने का है, माफ़ी मांगने का है. नहीं है भाई. आपके पास न ज़मीन है, आपके पास ना आसमान है. आपका अपना जहां तो बनाओ. आपल्या विश्वात आपण केलेल्या चुका मोठ्या मनाने आपण एक्सेप्ट करू शकतो आणि माफी मागू शकतो, पण आपण एखाद्या दुसऱ्याच्या विश्वात बसायचं आणि भलत्याच चुका करायचं आहे. माझ्या मते 40शीला 30शीला पोचता 25शीला असाल आपलं विश्व, आपली स्पेस, अपना आसमान, अपनी ज़मीन क्रिएट करना चाहिए और दूसरे ज़मीन और आसमान भी होने चाहिए. लेकिन कुणाच्या भाड्याच्या घरात राहायचं आणि मालकासारखं राहायला बघायचं शक्य नाही आहे ना. भाड्याचं घर आहे भाड्याचं घर असतं, स्वतःचं घर आहे स्वतःचं घर असतं, फरक असतो त्याच्यात. आय होप यू गेट. जास्त खोलात नाही जाते, फक्त मला एवढं सांगायचं होतं की नाती किचकट नसतात, प्रेम किचकट नसतं, प्रेम सोपंच असतं, पण त्याचे वेगवेगळे फॅसेट असतात. त्यामध्ये मानसिक सुख, शारीरिक सुख, बौद्धिक सुख आणि आर्थिक सुख हे सगळं बरोबरीनं असलं पाहिजे आणि जितकं शक्य आहे तेवढं आपल्या जीवावर असलं पाहिजे. आधी तिथं भार असला पाहिजे की मी स्वनिर्भर होईन आणि मग मी नाती पण सांभाळेन. नाती ही इंटरडिपेंडेंट असतात. नाती ही एकमेवरित्या चालतच नाही. माझं माझ्या मुलीवर प्रेम आहे, माझ्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे, माझी मुलगी माझ्यावर कशासाठी निर्भर आहे आणि मी तिच्यावर कशासाठी तर निर्भर आहे. पण आपण दोघे म्हणून भलत्याच माणसावर निर्भर आहे आणि तो व्यक्ती त्याच्यावर राज करतोय, देन इट बिकम्स व्हेरी किचकट. सो दॅट वॉज इट. परत सांगेन, माझ्या व्हिडिओजची मी काही स्क्रिप्ट घेऊन बसत नाही. ही माझी आजची केस, ही माझी नोट्स अँड हा माझा लॅपटॉप आणि हे तुम्ही माझ्या तिकडे माझ्या मोबाईलच्या तिकडे प्रॉबेबली तुम्ही आत्तापर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघताय. तर जर तुम्ही माझ्या समोर आत्ता बसले असता तर मी जशी तुमच्याशी बोलले असते तशी मी कॅमेऱ्यासमोर बोलते. इट इज व्हेरी माइल्डली एडिटेड बाय हमजा अँड वी जस्ट अपलोडेड. कारण मला असं वाटतं आजचं हे जे इन्साईट होतं मलाही काहीतरी शिकायला मिळालं. मग तुमच्यासारखे कोणी असेल आज हा व्हिडिओ बघून त्याला वाटलं असेल की येस आर्थिकरित्या मुलींनी पण सांगेन उठून बाहेर निघून जायचं हे कुठलं आलं ना. यू नीड टू बी फायनान्शियली इंडिपेंडेंट, यू नीड टू बी इमोशनली इंडिपेंडेंट अँड देन यू कम इन अ रिलेशनशिप अँड देन यू आर इंटरडिपेंडेंट. Come from a position of power and don't come from a position of weakness. So that was it. Once again, I'm Dr. Sabia, India's leading sex and relationship coach, and you are watching Sex Coaching with Dr. Sabia.
मेकिंग लव्ह सिम्पल. जॉईन मी इन माय दिस मिशन. फॉर दॅट जस्ट क्लिक ऑन द सबस्क्राईब बटन. नोटिफिकेशन ऑन ठेवा. काय आवडलं ते कमेंट्समध्ये मांडा. तुमचे काय प्रश्न असतील तर ते मेल करून विचारा. आणि सेशन बुक करायचं असेल तर बिलीव्ह मी व्हेन इट इज अबाउट सेक्स अँड रिलेशनशिप, Dr. Sabia is the best. Just visit drsabia.com and go ahead and book a session. See you soon in next video.